अरे इतिहास साक्षी आहे बरं का, जी माणूस खरं नसेल ते का जी माणूस सत्य ओपन करते का त्या माणसाला कवा बी तुम्ही बघा दाबण्याचा प्रयत्न करण्यात येते. चला नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभि. भावनो मी असं का बोलतोय आणि कशासाठी बोलतोय तुम्हाला पूर्ण विषय नीट समजावून सांगतो. भावनो विषय असा झालेला आहे की मी सुमित दादाला आपल्या भरपूर दिवस झालं फॉलो करतो इंस्टाग्रामला. त्यांची एक रील माझ्यापाशी आली. त्या रील मध्ये असं आहे की त्यांनी त्यांच्या गावाच्या म्हणजे एक वडा आहे, त्या वड्यावरनं जात असताना त्यांनी असा खुलासा केलेला आहे तिथं, बाबा ही बघा आमच्या गावाची अशी अवस्था आहे. वड्यामध्ये पाणी असायचं सोडून वड्यामध्ये नुसता कचरा, थोडं एवढं पाणी त्यात नुसता दुर्दैवी वाद, म्हणजे इथून तिथून गाव करायला नुसता त्रास. त्याच्याबद्दल त्यांनी काय असंच बोलले बाबा राजकारणी, त्यांनी नावं बघितले नाही तर राजकारणी म्हणले, राजकीय पुढारी म्हणले, गावकीय पुढारी म्हणले. ही गोष्ट झुंबली त्यांच्या गावातल्या काही पुढाऱ्यावाला. विषय काय डायरेक्ट त्यांना धमक्या की अगोदर चापटीन पुन्हा उचलून आपटीन असं तसं. मला काय म्हणायचंय माहितीये का, आता ग्रामपंचायत तुम्ही तुमची वैयक्तिक घेतला का त्यांना अधिकार नाही तिथं बोलायचा. आता गावकरी म्हणल्यास प्रत्येक माणसाला असा हक्क दिला ना बाबासाहेबांनी, तुम्ही बाबा आवाज उठवू शकता, तुम्ही हक्कासाठी लढू शकता तुमच्या. आता ग्रामपंचायतला तुम्हाला वोट दिलं म्हणजे काय तुमचं सगळं झालं का. मला काय म्हणायचं माहितीये का, चापटीन उचलून आपटीन भाऊ कसं असते सध्याच्या जगामध्ये, तर तू एक चापट जर आणलास का तर इकडून दोन चापटा बसायची कवा बी शक्यता असते. कारण कसं आहे माहितीये का, असल्या गोष्टीमध्ये बोलण्याचा अधिकार आम्हाला आमच्या बापानं लय अगोदर देऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बोलणार. तुम्ही किती प्रयत्न करा आम्हाला दाबायचा, जीव गेला तरी काय अडचण नाही, पण आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. सुमित दादाला माझं एकच म्हणणं आहे, दादा तुम्ही खचून जाऊ नका असल्या चार भुरट्यावाला, ही बोलणारे बोलतच असते. आणि एक गोष्ट मी स्टार्टिंगला व्हिडिओच्या बोललेलो आहे की जे माणूस खऱ्यानं बोलतो, जे माणूस सत्य ओपन करते का त्या माणसाला कधी बी दाबण्याचा प्रयत्न केला जाते. सुमित दादा तुम्ही असंच पुढे चलत राहा, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.